नमस्कार. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या PK पब्लिकेशन या चॅनलवरती. तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना शासन निर्णयात बदल करण्यात आला आहे. अनेक बदल झाले आहे. नवीन GR 12 जुलै 2024 ला म्हणजेच कालच पडलेला हा GR आहे. कोणकोणते बदल झालेले आहे? एकूणच मोठे बदल झालेले आहेत. फोटोवरून फोटो काढला तरी चालते असे अनेक बदल या GR मध्ये दिलेले आहेत. याविषयी सर्व माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या PK पब्लिकेशन या चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मग बघूया काय बदल करण्यात आले, कसा हा GR आहे बघूया आपण. बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये सुधारणेबाबत व्याप्ती वाढविण्याबाबतचा हा GR आहे. कधीचा आहे? 12 जुलै 2024चा हा GR आहे. बघूया या GR मध्ये काय सांगितलं आहे, कोणती माहिती दिलेली आहे. याच्या प्रस्तावनेमध्ये GR मध्ये काय सांगितलं आहे ते बघूया. बघा, प्रस्तावनेमध्ये काय दिलं आहे. शासन निर्णय दिनांक 5 जुलै 2024 अन्वये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणीसाठी अ व ब वर्ग महानगरपालिकेमध्ये वार्डस्तरीय संरचना असल्याने या महानगरपालिका क्षेत्राकरिता तालुकास्तरीय समितीऐवजी वार्डस्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे. तसेच योजनेच्या प्रभावी अंमलबजावणी करताना वेळोवेळी येणाऱ्या प्रशासकीय तसेच तांत्रिक अडीअडचणींचे तत्काळ निराकरण करण्यासाठी शासन स्तरावर माननीय मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली विविध विभागाच्या सचिवांचा समावेश असलेली इम्पॉवर्ड कमिटी शासन निर्णय 8 जुलै 2024 अन्वये गठीत करण्यात आली आहे. सदर इम्पॉवर्ड कमिटीच्या बैठकीत सदर योजनेची व्याप्ती वाढविण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार योजनेची व्याप्ती वाढविण्याबाबत 11 जुलै 2024 रोजीच्या माननीय मंत्रिमंडळ बैठकीत ठेवण्यात आली व त्यामध्ये झालेल्या निर्णयानुसार सदर योजनेची व्याप्ती वाढविण्याबाबत शासनाच्या विचाराधीन होती. बघा, शासन निर्णय काय आहे ते पण बघूया आपण. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणी प्रभावीपणे आणि सुलभतेने होण्यासाठी खालील बाबींची स्पष्टता करण्यात येऊन त्यास मान्यता देण्यात येत आहे. या GR मध्ये शासनाने कुटुंबाची व्याख्या देखील मांडलेली आहे. कुटुंबाची व्याख्या. सदर योजनेसाठी कुटुंबाची व्याख्या खालीलप्रमाणे राहील. कुटुंब याचा अर्थ पती पत्नी व त्यांची अविवाहित मुले किंवा मुली. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त ह्या व्हिडिओला शेअर करायलाही विसरू नका, ज्यामुळे ज्या महिलांजवळ हा व्हिडिओ पोहोचला नसेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचण्यास मदत होईल. त्यानंतर बघूया, नवविवाहित महिलेच्या बाबतीत तिचे नाव रेशन कार्डवर लगेच लावणे शक्य होत नाही. त्यामुळे विवाह नोंदणी प्रमाणपत्र असलेल्या अशा नवविवाहित महिलेच्या पतीचे रेशन कार्ड हे उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य धरण्यात यावा. परराज्यात जन्म झालेल्या व ती सध्या महाराष्ट्रात वास्तव्यास असेल त्या महिलेने महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे जन्मदाखला किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येते. याशिवाय महिलेच्या पतीचे 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड व 15 वर्षापूर्वीचे मतदान कार्ड देखील ग्राह्य धरण्यात यावे. नंतर आहे, सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी पोस्टातील बँक खाते ग्राह्य धरण्यात यावे. योजनेचा ऑफलाईन अर्जावरील लाभार्थी महिलेच्या फोटोचा फोटो काढून तो ऑनलाईन दाखल करण्यासाठी ग्राह्य धरण्यात यावे. बघा, फोटोवरून फोटो देखील काढता येतो. त्याकरता ऑनलाईनच फोटो काढण्याची अशी त्यांनी अटही काढून टाकलेली आहे. तसेच बँक खाते कोणते असो, पोस्टातलंही खातं त्यांना चालत आहे. तसेच या योजनेअंतर्गत नागरी व ग्रामीण भागातील अंगणवाडी सेविका, बालवाडी सेविका, नर्स, संघटन मदत कक्ष, तसेच आशा सेविका, सेतू सुविधा केंद्र व आपले सरकार सेवा केंद्र यांना पात्र महिलांचे अर्ज भरून घेण्यासाठी प्राधिकृत करण्यात येत आहे. केंद्र शासनाने विहित शासकीय योजनांचे लाभ PFMS DBT प्रणालीद्वारे देण्याची प्रक्रिया कार्यान्वित केली आहे. या योजनांमधील PM किसान, JSY, PM स्वनिधी
यासारख्या तत्सम योजनांचे लाभार्थी जे आहेत ते मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अटी शर्तीनुसार पात्र ठरत असतील तर त्यांचा डाटा माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून प्राप्त झाल्यानंतर त्याचे KYC व आधार ऑथेंटिकेशन यापूर्वीच झालेले असल्याने सदर लाभार्थ्यांना केवळ ऑफलाईन अर्ज भरून घेऊन मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा थेट लाभ देण्यात यावा. मात्र हे करीत असताना पात्र लाभार्थी महिलांकडून सदर योजनेचा अर्ज भरून घेण्यात यावा. गाव पातळीवर ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, तलाठी, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, रोजगार सेवक, अन्य ग्रामस्तरीय कर्मचारी यांनी ग्रामस्तरीय समिती स्थापन करण्यात यावी. सदर समितीचे संयोजन ग्रामसेवक व सदर सचिव अंगणवाडी सेविका राहतील. समितीने सदर योजनेसाठी गाव पातळीवर शिबिर आयोजित करून त्यामध्ये ऑनलाईन तसेच ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात यावी. ऑफलाईन अर्ज या यथावकाश ॲप पोर्टलवर भरण्यात यावेत. आपण गाव पातळीवर ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, तलाठी, अंगणवाडी सेविका, आशा सेविका या सर्वांजवळ आपण हे फॉर्म भरू शकतो. ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने यांच्याजवळ आपण आपले फॉर्म पिनअप करू शकतो असे या GR मध्ये सांगितलेले आहे. ग्रामस्तरीय समितीमार्फत अंतिम लाभार्थी महिलांच्या यादीचे प्रत्येक शनिवारी व आवश्यकतेनुसार गाव पातळीवर वाचन करण्यात यावे. तसेच सदर यादी ग्रामपंचायत व अंगणवाडी केंद्र येथे प्रसिद्ध करण्यात यावी. सदर प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीवर हरकती प्राप्त झाल्यास त्याचे निराकरण करण्यात यावे तसेच द्विरुक्ती टाळण्यात यावी. शासन निर्णय 5 जुलै 2024 अन्वये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणीसाठी अ व अ ब वर्ग महानगरपालिकांमध्ये वाढऐवजी संरचना असल्याने या महानगरपालिका क्षेत्राकरिता तालुकास्तरीय ऐवजी वार्डस्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे. वार्डस्तरीय समिती ही फक्त महानगरपालिकेपुरती मर्यादित न राहता सर्व महानगरपालिका क्षेत्रात गठीत करण्यात यावी असे यामध्ये नमूद केलेले आहे. तालुका वार्डस्तरीय समितीमार्फत पात्र लाभार्थ्याची निवड करून त्यांची अंतिम यादी प्रसिद्ध करावी आणि याच्यावर जिल्हास्तरीय समितीने तालुकास्तरीय समितीवर देखरेख व नियंत्रण ठेवण्यात यावे. नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका, अंगणवाडी सेविका यांचे समूह संघटन, मदत कक्ष प्रमुख, CMM, आशा सेविका, सेतू सुविधा केंद्र, अंगणवाडी पर्यवेक्षिका, ग्रामसेवक व आपले सरकार सेवा केंद्र यांना लाभार्थ्यांची अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यावर एकूण पात्र लाभार्थ्याचे अर्ज सादर केल्याप्रमाणे आणि सदर ऑनलाईन ॲप पोर्टलवर प्रति यशस्वी पात्र लाभार्थीची नोंद झाल्यावर ₹50 याप्रमाणे प्रोत्साहन भत्ता देण्यात येत आहे. सदर शासन निर्णय दिनांक 11 जुलै 2024 रोजीच्या या माननीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार निर्गमित करण्यात येत आहे. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.government.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा सांकेतांक बघून घ्या. पूर्ण सांकेतांक हा असा आहे. हा शासन निर्णय डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व त्यांच्या नावाने हा GR काल लागू करण्यात आलेला आहे. बघा, हे होते आपले मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमधील नवीन बदल. GR नुसार कोणते बदल करण्यात आले ते होते. यानुसारच तुम्ही असेच नवीन व्हिडिओ बघण्याकरता चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.